त्यांच्या तोंडातून ऐका तो कशा पद्धतीने त्रास देतो। सांगा मावशी, सांगा तुम्ही बोला। हे लोकांमध्ये एवढं भीती निर्माण केली आहे, त्यांनी इतकी भीती निर्माण केली आहे, बऱ्याच वेळा त्यांनी पोलिसांची धमकी यांना दिलेली आहे। 15 मिनिटांनी करतो तुम्हाला कॉल। त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण केलेली आहे त्या माणसाने की त्यांना बोलायला सुद्धा ठेवलेलं नाहीये। सारखा घरोघरी पळता, या तुम्ही डॉक्टर आलेले त्याची रोग तपासायचं, हे करायचं ते करायचं म्हणून बोलवते आम्हाला, पण आम्ही जात नसते। कसं आहे ते लोकांवर विश्वास नसते म्हणून आम्ही जात नाही। आणि लेकरं बाळा तिची बायको खेळू देत नाही, बोलायला लेकरांचं की घरात घेऊन पळून जाते, बाहेर जरी पडलं तर ते वापिस बोल देणार नाही, लेकरांना शिवी गाळ देणार, बोलणार, लेकरांना वाट खेळूच देत नाही। आम्ही पहिल्यापासून राहिले, लहान मुलांना पण तो खूप वेगळ्या पद्धतीने त्रास देतो, लहान मुलांना सुद्धा तो दगडफेक करतो, मोठ्यांना तर त्रास देतोच देतो, लहानांना देखील तितकाच त्रास देतो तो। गाडी लावून टाकते, तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे। सगळ्या महिलांची देखील तीच विनंती आहे, कारण जर आत्ता त्याला जर अशा पद्धतीने सूट दिला, कारण हे 1 वर्ष झालं प्रकरण चालू आहे, त्याला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तू अशा पद्धतीने वागू नकोस, पण तो नराधम ऐकण्याच्या लायकीचा नाही आहे। त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर एकदम कडक शिक्षा व्हावी हीच माझी विनंती आहे, सर्व महिलांची विनंती आहे। मुलांना असं मारतंय की बेफाम मारतंय। मी एकदा घरामध्ये त्यांनी कुलूप घालून पोराला साखळीने बांधलं होतं आणि पूर्ण रक्त आलं त्याच्या अंगाला। मग मला त्यांनी म्हणला आजी ओ आजी, मी म्हणलं काय? त्याने होता 15 वर्षाचा। मग मी म्हणलं काय? तर मला छन्नी हातोडी द्या। मग मी छन्नी हातोडी दिली पोराला आणि मी म्हणलं जा पळून, कुठे तर जा, पण राहू नको म्हणलं। आणि काय कर भांडणं करायला लाकडं घेऊन दगड घेऊन मारामारी करतात, वरून खाली टाकतात, भांडणं करतात। मग काय सांगायला गेलं की त्यांच्याच लागतं, एवढं मोठं सोडत त्यांनी सांगतच नाही, की ऐकत बी नाही, काय सांगितलं। दारू पिऊन लोकांच्या दारासमोर लग्नी करतो, उभा राहून दारासमोर, बायकांच्या समोर तो लघवी करतो, बायकांच्या समोर तो लघवी करतो, इतका निर्लज्ज माणूस आहे। वाडी या भागामध्ये एक आपल्या हिंदूंना धर्मांतरित करणारा, आपल्यातनं धर्मांतर झालेला एक पादरी इथं सापडला आहे। तो फुल नशेत आहे आणि तिथल्या बायकांना तो वाईनमधनं ब्रेड देऊन आणि काहीतरी गुंगीचं औषध देऊन तिला येशू किती चांगला आहे आणि आपले हिंदू देवदेवता शैतान आहेत ही त्याची भाषा होती। आणि तिथं त्यांनी त्याची दादागिरी चालती आणि पहिला बी त्या नावाने कंप्लेंट आहेत, पण त्याच्यावर ठोस हे झालं नाही, आत्तापर्यंत कारवाई झाली नाही। आता आपल्या शिवराजदादा हे ताई सर्वांनी हिंदुत्ववाद्यांनी मिळून तिथं छापा टाकल्यानंतर ना अनेक सर्टिफिकेट मिळाले। हे रिकामी सर्टिफिकेट आहेत की धर्मांतर झालं, हे सर्टिफिकेट ही सहीचे सर्टिफिकेट आहेत। मला एक सांगा, हे बघा हे खाली तर सही आहे, अजून वरती नाव नाही, काय नाही, कोरे सर्टिफिकेट आहेत। म्हणजे ह्याने काय विचार काय केला, तर हे कोण आहे सर्टिफिकेट करणारा? नाव जयराजू डेव्हिड, काय जयराजू डेव्हिड म्हणून आहे, त्यांनी कोरे सर्टिफिकेट दिले। तर हे आलेत कुठनं काय? तर यांचं चर्च कुठला आहे? मूळ मुंबई, काय गोमा गल्ली, नारायण हर, चालवा, भयंडी, काशीनाथ हॉस्टेल, बंदार रोड, विरासवा, अंधेरी, मुंबईमधनं हे सर्टिफिकेट आले। आणि हा सर्टिफिकेट असेल हे बंद झालं पाहिजे, हे बंद झालं पाहिजे, ट्रस्टवर बंदी आणली पाहिजे, पुरे सर्टिफिकेट। आणि आज त्यांनी वाईन तयार केलेलं आहे, ते वाईन ब्रेडमधनं वाईन तर ते देतो आणि स्वतः सुद्धा फुल नशेत आहे। पण ह्याचा विषय काय आहे? बघा हे वाईन, हे असं वाईनमधनं आपल्या बायकांना देतो, बायकांना फसवतो आणि परत पैशाचे आमिष दाखवतो। तर हे आता सध्या महिला बी आलेल्या आहेत, ज्या काही आजूबाजूच्या महिला आहेत त्यांच्या। जय श्रीराम, जय शिवराय। आज लिंबेवाडी भूषणनगर या भागात सुशिक्षित असा कॉलनी असून तिथे गोरगरीब, काही दलित कुटुंब, सर्व 18 पगडी जातीचे लोक तिथं समूहाने राहतात। आज आम्हाला लक्षात आलं तेव्हा आम्ही सुधीर भाऊ यांना संपर्क साधला। सुधीर भाऊ पण लगेच आले इथं। आम्हाला असं तिथं निदर्शनात आलं, छोटंसं त्यांनी रूम घेतलं आहे, त्या रूममध्ये काही 20-25 बायकांना घेऊन बसला होता। ॲक्शन आम्ही जेव्हा गेलो आतमध्ये तिथं आम्हाला अक्षरशः वाईन मिळालं, वाईन आणि वाईनमध्ये
ब्रेड बुडवून त्यांना खाऊ घालतो, हे नशिली पदार्थ आहे. म्हणजे दारूपेक्षा हे एक नशिली पदार्थ आहे. आम्ही सांगू इच्छितो, आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही, पण आमच्या कोण धर्माविरोध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहे. आणि अशा जिहादी फादरींना योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे. हे हिंदूमध्ये धर्मांतर करून त्यांना एक सर्टिफिकेट द्यायचं आणि देवदेवता शैतान आहे असं म्हणायचं. अध्यक्ष लाजीरवाजी बाब वाक्य त्यांनी आमच्या हिंदू महिलाशी, हिंदू युवकांशी केला. दलिताला काही पैसे द्यायचं, हिंदूंना काही पैसे देऊन धर्मांतर करायला भाग पाडायचं. तो फादर नसून एक नशिली व्यक्ती आहे. आम्ही असं गप बसणार नसून आता सलगरुस्ती पोलीस स्टेशनमध्ये आले, आम्ही त्याच्या विरोध निवेदन दिलंय कारवाई व्हावं म्हणून. जर आम्हाला योग्य समाधानकारक कारवाई न झाला आम्ही कमिशनर साहेबांना जाऊन भेटणार आहे.